नमस्कार. आज आपण करणार आहे तर झणझणीत आणि चटपटीत असं गावरान पद्धतीने मिरचू. तेही 8 ते 10 दिवस टिकतं फ्रीजच्या बाहेर. रेसिपीला सुरुवात करू. ह्या अशा पोपटी कलरच्या मिरच्या घ्यायच्या. हे तिखट नसतं जास्त, मिडियम तिखट असतं. याला 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून देठं काढून घ्यायचे. वल्या मिरच्या अजिबात ठेवायची नाही तर अशा बारीक कापून घ्यायच्या, म्हणजे मिरचू करण्यासाठी. या सगळ्या मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत. एक कढई घेतली, त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचं. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचं बारीक गॅसवरती. शेंगदाणे भाजून झाले की 2 चमचे तीळ टाकणार, ते पांढरे तीळ चांगले भाजून घ्यायचे. गॅस बारीक ठेवायचा तीळ भाजताना, कारण लगेच तीळ भाजायचं. तीळ तडकायला लागले की तीळ भाजलेत म्हणायचे. चांगले असं भाजून झाले तीळ की काढून घ्यायचं आणि ह्याला थंड करायला ठेवायचं. थंड करायला ठेवायचं तोपर्यंत आपण मिरची पण भाजून घेऊ. मिरची चांगल्या डाग पडेपर्यंत भाजायचं मिडियम गॅसवरती. थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगली मिरची डाग पडेपर्यंत चांगली भाजली म्हणजे चवीला खूप छान असं होतं मिरचू. तिथे डाग पडेपर्यंत मिरची भाजून झाली आहे. मग अशी भाजून घ्यायची. तुम्ही तेल टाकून जरी भाजलं तरी चालतंय. हे थंड झालेलं आहे आता शेंगदाणे आणि ते थंड झाले की त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. एक छोटा चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर टाकायची, 8 ते 10 लसणाच्या काळ्या टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. मोठं मोठंच फिरवायचं असं मिक्सरला, असं बारीक करायचं नाही एकदम. असं मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे. आता कढई घेतली, कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकायचं, छोटा अर्धा चमचा हिंग टाकायचं आणि छोटा चमचा हळद टाकायची. ते तेलामध्ये टाकून घ्यायचं. ते टाकून झालं की त्यामध्ये वाटण करून घेतलेलं आपण ते टाकून घ्यायचं. लो ते मिडियम गॅस करायचा. लो ते मिडियम गॅसवरती सारखं हलवून त्याला कुरकुरीत करून घ्यायचं 2 ते 3 मिनटासाठी. 2 ते 3 मिनटासाठी छान असं त्याला भाजून झालेलं आहे. तेव्हा ते मुगा डाळ टाकून घेणार. 2 चमचे मुगा डाळ 1 तास पहिले भिजत टाकली होती आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. चाळणीवर टाकून पूर्ण पाणी चांगलं नितळून झाली मग डाळ टाकायची. पाण्यासोबत टाकायचं नाही. पाण्यासोबत वापरलं तर लवकर मिरचू खराब होते. त्यामुळे अजिबात ह्यामध्ये पाणी वापरलं नाहीत आपण. 2 ते 3 मिनटासाठी बघ डाळ परतून झालं की ते लगेच मिरच्या जे भाजून घेतलं ते टाकून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. कारण मिरची भाजताना मीठ टाकलं होतं आपण आणि शेंगदाण्यानं तेल वाटताना पण मीठ टाकलं. तेव्हा थोडंसं मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीक ठेवायचं. बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनटासाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं. 3 ते 4 मिनटं तर बाकी छान असं मिक्स झालेलं आहे. आणि असं मिरचू जर केलं तर 1 चपात्या 2 चपात्या खात्याला एवढं छान असं मिरचू होते. 3 ते 4 मिनटासाठी परतून झालं की त्यामध्ये आता लिंबाचा रस टाकून घेणार आहे. एक मिडियम साईजचा लिंबू घेतलेला आहे, त्यातलं बी काढून घ्यायचं आणि लिंबाचा रस टाकून घ्यायचा. लिंबाचा रस टाकला फक्त मिक्सच करून घ्यायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की लगेच गॅस बंद करायचा. जास्त ठेवायचं नाही. जास्त जर लिंबू टाकल्यावर गॅस चालू ठेवला तर कडवटपणा उतरतं. त्यामुळे लगेच गॅस बंद करायचं. मिक्स करून झालं की हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. किती छान असं झणझणीत आणि चटपटीत मिरचू तयार झाले. ज्यांना आवडत नाही ते आवडीनं खाते आणि 1 चपात्या 2 चपात्या खातात. किती छान असं मिरचू झाले आणि 8 ते 10 दिवस टिकत आहे फ्रीजच्या बाहेर. फ्रीजमध्ये याला ठेवायची काही गरज नाही. प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी बी उत्तम पर्याय आहे. झणझणीत आणि चटपटीत असं 10 मिनटामध्ये मिरचू तयार होते. जास्त टाईमही लागत नाही. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नाही असं सबस्क्राईब करा.